मला एक गोष्ट नाही कळाली, एवढा द्वेष आपल्या समाजात यांना हाय करून. मला सांगा, भाजप मधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेखी बळीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला, तिथं एक लय समाजाला मानतो आपण. मराठीने 2 भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणते, म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवानं या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूने राहता, तुमचे लेकर वोटर होणार. तुम्ही नेत्याला मान देता, नेता मोठा होणार आहे, तुमचा लेकर संपला म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही, त्या दिवशीच काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापूर्वी. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे टाकते नाही. 4-2 मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचंय म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला? आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं. समाज हे आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत भाऊ. इथं आपल्याला एक तर उपाय नाही, आपल्याकडे एकटी पंचायत या पैसे ओले बदली आपल्याला येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून या संकटाला सामोरं जातोय का? आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतराळीतून भरायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय? आज बैठक नव्हती म्हणून घेतो, नंतर दरवेळेस इतके लोक येतातच अंतराळी. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणलं, अरे यांच्या चरणी झुकावून लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.